तर परळीच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर सध्या वाल्मिक कराड याचे समर्थक हे आक्रमक झालेले आपण बघतोय। एकीकडे वाल्मिक कराड यांच्या आई सकाळपासून आंदोलन करतात, तर दुसरीकडे त्यांचे जे तरुण समर्थक आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत ते सध्या आक्रमक झालेले दिसतात आणि या सगळ्यांनी आत्मदहनाचा सुद्धा प्रयत्न केलाय। काही ज्वलनशील पदार्थ त्यांनी स्वतःवरती ओतून घेतले। ही काही क्षणांपूर्वीची दृश्य आपण बघतोय। हे सगळे कार्यकर्ते सध्या आक्रमक झालेले आहेत। मकोका लावण्यात आलेला आहे वाल्मिक कराडवरती आणि त्यानंतर त्याचे कार्यकर्ते सध्या आक्रमक होत आहेत। पोलिसांकडून सुद्धा त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातोय। आफताब शेख आपल्याला अपडेट्स देत आहेत। आफताब, याने खरं तर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते परळी शहर पोलीस स्टेशन मध्ये सकाळपासून आंदोलन करतायत आणि या कार्यकर्त्यांना समजवण्याचे प्रयत्न जे आहेत ते पोलिसांकडून केले जात आहेत। आणि खरं तर सकाळपासून आपण जर बघितलं तर पारुबाई कराड ज्या वाल्मिक कराड यांच्या आई आहेत त्या परळी शहर पोलीस स्टेशनच्या समोर शांततेत आंदोलन करतात। मात्र तरुण कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक आहेत। आता काही वेळापूर्वी एबीपी माझाशी ज्यावेळेस कार्यकर्ते संवाद साधत होते त्यावेळेस अचानक एकानं स्वतःवरती ज्वलनशील पदार्थ ओतून घेण्याचा प्रयत्न केला। अशा पद्धतीनं ठिकठिकाणी आंदोलन जे ते कार्यकर्ते करतात आणि दबाव एक प्रकार निर्माण करण्याचा असतं आंदोलनाच्या माध्यमातून ते निर्माण करण्याचा प्रयत्न हे कार्यकर्त्यांचा दिसत आहे। वाल्मिक कराड यांच्यावरती जे दाखल झालेले गुन्हे आहेत ते खोटे आहेत, ते गुन्हे माघारी घेण्यात यावेत। मकोका अंतर्गत जी कार्यवाही करण्यात आली आहे ती देखील चुकीची असल्याचा आरोप जे ते सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे। संतोष देशमुख यांचे जे ज्यांनी हत्या केली असेल त्यांना शिक्षा झाली पाहिजे आमची भूमिका आहे। मात्र वाल्मिक कराड यांचा काही संबंध नाही अशा पद्धतीची भूमिका माणसं आहेत। मात्र ते मांडत असताना आक्रमक पद्धतीने आंदोलन करत असताना त्याच्या यंत्रणांची देखील मोठी तारांबळ होत असताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते। पोलीस मात्र कार्यकर्त्यांची समजूत काढताना दिसत आहेत। अगदी अगदी आफताब, धन्यवाद या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।